हॅलो, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये, पहिल्या व्लॉगमध्ये. तुम्ही विचार करत असाल की मी कुठे चालली आहे. तर मी चालली आहे माझ्या आईकडे, आईच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. आईकडच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला आत्ता जाण्याचं कारण की आमच्या घरी पण गणपती बाप्पा असतात. त्यामुळे मला आगमनाच्या दिवशी जाता येत नाही. आणि आम्ही थोडंसं भूक लागली त्यामुळे वडापाव खायला थांबलो होतो. वडापाव खाऊन झाला आणि आम्ही निघालो. हा मस्तपैकी आळंदीचा घाट लागला आहे. आळंदीच्या घाटामध्ये एवढी सुंदर हिरवळ आहे, खूप सुंदर घाट आहे. कोण ह्या रोडने जात असेल किंवा कोणाला हा रोड माहीत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, कोण ह्या घाटाचा यूज करतं. प्रचंड सुंदर असा घाट आहे. आणि जे कोणी नवीन असेल, माझे व्हिडिओ बघत असतील तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सपोर्ट करा मला. माझं नवीन चॅनल आहे. ऑलमोस्ट मी अख्खा घाट कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुंदर असा घाट आहे. घाटाची वळणं एवढी सुंदर आहेत. असं वाटत होतं 2 मिनटं थांबावं आणि सेल्फी काढावी. सुंदर फोटो आले असते. पण आमचे हे असे आहेत की एकदा जर गाडीला किक मारली तर नॉनस्टॉप गाडी चालवतात. त्यामुळे थांबता आलं नाही. जर कधी भूक लागली तरच थांबतो. हा घाट संपला आणि आपली देवाची आळंदी स्टार्ट झाली आणि आम्ही आळंदीत ज्ञानेश्वर महाराजांचं लांबूनच दर्शन घेतलं, कारण की आम्हाला लवकर घरी पोचायचं होतं. हार घ्यायचा होता गणपती बाप्पाला. रस्त्यातच स्टॉल दिसला त्यामुळे हार घ्यायला थांबलो. हाराचा रेट तर एवढा प्रचंड वाढला आहे की सांगू शकत नाही. पण ठीक आहे, हारवाल्या दादांचा सीझन असतो, सीझन वाईज कमाई त्यांची. रेट विचारला मी कसं आहे काय. खूप प्रकारचे हार होते. आईचा बाप्पाची मूर्ती छोटी आहे त्यामुळे मी छोटावालाच हार सिलेक्ट केला आणि दादांना सांगितलं, दादा मला हा वाला हार द्या. दादांचं लक्ष नव्हतं. एक गिऱ्हाईक होते, ते बार्गेनिंग करत होते. त्यांना जास्त क्वांटिटीमध्ये हार घ्यायचा होता. हार घेऊन झाला आणि आम्ही फायनली प्रसाद घेण्यासाठी स्वीट होममध्ये पोचलो. स्वीट होममध्ये एवढी प्रचंड गर्दी होती आणि एवढ्या प्रकारची व्हरायटीज होती प्रसादांची. लाडू, पेढे एवढ्या प्रकारचे, बर्फी एवढ्या प्रकारची, एवढ्या कलरच्या, मोदक भरपूर प्रकारचे आणि भरपूर कलरचे. ऑरेंज, पिंक, परत चॉकलेटी कलर, ब्राऊन कलर, थोडक्यात व्हाईट कलर, खूप प्रकारचे. पण मी आधीच ठरवलं होतं की मला बुंदी घ्यायची आहे, त्यामुळे मी जास्त काही बघत बसले नाही. पण प्रसादांची व्हरायटी खूप होती आणि गर्दी तर प्रचंड होती, त्यामुळे प्रसाद घ्यायला खूप टाईम लागला. आणि माझी छोटी बाची आहे, माझ्या दादाची मुलगी तन्मयी, त्यासाठी खाऊ पण घ्यायचा होता. फायनली आम्ही दादाला सांगितलं आम्हाला बुंदी द्या. आमची बुंदी पॅकच होत होती. तोपर्यंत ते तन्मयीला खाऊ आणायला साईडला गेले होते. बुंदी यायला थोडा टाईमच लागला, खूप गर्दी होती ना त्यामुळे. आणि दादाने फायनली आमची बुंदी पॅक करायला घेतली आहे. दादांना डाऊट आलेला थोडासा, मी रेकॉर्डिंग करते आहे, पण ठीक आहे ना, मी काही वाईट नव्हतं करत. माझ्याकडे त्यांनी दाखवलं, बुंदी पॅक झाली. त्यांनी खाऊ आणायला गेलेत. थोड्या वेळात खाऊसुद्धा येईल. पेमेंट करू आणि निघू. घरी पोचलो, हातपाय धुतले.
देवाची पूजा स्टार्ट केली.